नमस्कार मित्रांनो. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, की मार्केटमध्ये 90% लोकं जे आहेत ते पैसा गमावतात. का बरं? कारण त्यांना चार्ट वाचता येत नाही म्हणून? असं उत्तर नाहीये. कारण त्यांना टेक्निकल एनालिसिस येत नाही म्हणून? तर नाही. खरं कारण आहे, कारण त्यांच्याकडे योग्य फायनान्शियल सिस्टम नसते किंवा फायनान्शियल प्लॅनिंग जी आहे, ती त्यामध्ये ते मात खाताना आपल्याला ते दिसते. आज मी तुम्हाला अशी एक साधी गोष्ट सांगणार आहे, की मी स्वतः फॉलो करतो आणि जी तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजी, मनी मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिन जी आहे ती पूर्णपणे तिथं आपल्याला बदलताना तिथं दिसू शकते. म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ती गोष्ट कोणची बरं? ती म्हणजे एक वेगळं इन्व्हेस्टमेंट बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. आता हा वेगळं इन्व्हेस्टमेंट बँक अकाउंटचा काय संबंध बरं या ट्रेडिंग बरोबर आणि त्याच्यामधल्या यशाबरोबर? तर त्याकडे आपण इथं व्यवस्थितरित्या लक्ष देऊया. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तर फक्त टेक्निकल एनालिसिस जे आहे ते पुरेसं नसतं. आपल्याला प्रामुख्याने 4 गोष्टी ज्या आहेत ते येणं गरजेचं आहे आणि त्याचा फायदा विनियोग जो आहे तो आपल्या एनालिसिसमध्ये, इफेक्ट्समध्ये जे आहे ते होणं सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर ठरतो. तर वन बाय वन ह्या गोष्टींना जे आहे ते आपण चेक करूयात आणि त्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, की नेमकं ह्या 4 गोष्टी त्यामध्ये काय इम्पॅक्ट आपल्याला करताना ते दिसतात. बरं, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला बनताना तिथं ठरतो. जसं मी अगोदर म्हटलं फक्त टी-एवरती टेक्निकल एनालिसिसवरती माझं काही होऊ शकत नाही. त्यामध्ये मला फंडामेंटल एनालिसिस जे आहे, ते येणं गरजेचं आहे. कारण त्यावरनं मला प्राइसबद्दलची जी आयडिया जी आहे, ते आउटकम जे आहे, जे मार्केटला मला डिस्कस करायचंय, मार्केटला मला जे सांगायचंय, त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे, ती मला तिथे येताना ते दिसली पाहिजे. याबरोबर जे अंडररेटेड गोष्ट आहे, ते म्हणजे मनी मॅनेजमेंटची. कारण ह्या मनी मॅनेजमेंटला तुम्ही जर फोकस जर करत नसाल, त्याला व्यवस्थितरित्या मॅनेज करू शकत नसाल, तर तुम्ही तिथं फसता. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर ठरतो, की जो भरपूर व्हिडिओच्या माध्यमातनं तुम्हाला मी वेळोवेळी सांगितला, तो म्हणजे ट्रेडिंगची सायकॉलॉजी. ट्रेडिंग करताना आपण ती कशा पद्धतीने सायकॉलॉजी जी आहे, ती युटिलाइज केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये काय इम्पॅक्ट जो आहे, तो असला पाहिजे. याचा उहापोह, याचा जो आउटकम जो आहे, तो असणं आपल्याबरोबर असणं सगळ्यात महत्त्वाचं राहतं. आणि तो वेळोवेळी आपल्याला त्याच्याबद्दलची अंडरस्टँडिंग जो आहे, तो देताना आपल्याला तिथे दिसतो. मग याच्यामध्ये सर्वात दुर्लक्षित जाणारी गोष्ट म्हणजे काय? ती म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजी. कारण ह्या ट्रेडिंग सायकॉलॉजीवरनं आपल्याला भरपूर काही गोष्टींचा जो आहे आउटकम बनताना तिथं दिसू शकतो. मग लोकं काय करतात बरं? लोकं जे आहेत ते इंडिकेटर्स आपल्याला बदलताना दिसतात, स्ट्रॅटेजी बदलताना दिसतात. एक 4, 5, 6 दिवसांसाठी एखादी गोष्ट वर्कआउट आपल्याला होताना दिसते. बट ऑटोमॅटिकली एक 4, 5, 6 दिवस ते वर्कआउट झाल्यानंतर ती प्राइसचं मोमेंटम जे आहे ते आपल्याला डाउन होताना ते दिसतं. तिकडनं प्राइसमध्ये काही जो बदलाव जो आहे तो आपल्याला क्रिएट तिथं होताना दिसतो आणि आपण मग तिकडनं म्हणतो, "अरे नाही, ही गोष्ट जी आहे ती वर्कआउट होत नाहीये." त्यातनं आपल्याला काही त्याच्यातनं आउटकम जो आहे तो अजिबात येणार नाहीये. अशाबद्दलचं लोकं जे आहेत ते जनरली चर्चा करताना ते दिसतात. मग ह्याकडे जर आपण व्यवस्थितरित्या लक्ष दिलं आणि ह्या सायकॉलॉजिकल पॉइंट्सकडे आपण जर अंडरस्टँडिंगच्या हिशोबाने जर बघितलं, त्यावरनं आपल्याला प्राइसचं बिहेवियर तर लक्षात येतच येतं. परंतु त्यामध्ये एक ही पण गोष्ट आपल्याला ॲडिशनल लक्षात येते, की बाबा आपण ज्या गोष्टी ज्या बघतोय, त्यामध्ये आपण ह्या सर्व पॅरामीटर्सला, या सर्व गोष्टींना आपण वेळोवेळी अंडरस्टँड करणं, बघणं गरजेचं आहे. कारण आपण इंडिकेटर बदलला, स्ट्रॅटेजी बदलली किंवा एखादा ब्रोकर मला वर्कआउट होत नाही, मग तो बदलला. म्हणून आपली स्वतःची फायनान्शियल सिस्टम बदलणार आहे का? नक्कीच नाही. म्हणून या छोट्याशा गोष्टींना जे आहे ते आपण फोकस करणं गरजेचं आहे आणि त्यावरनं आपल्याला प्राइसची जी बिहेवियरची जी आयडिया जी आहे, ती आपल्याला तिथं लक्षात येताना दिसू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मेन प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे काय? एक साधा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. तुमच्याकडे किती बँक अकाउंट्स आहेत? कुणी सांगेल माझ्याकडे 2 अकाउंट्स आहेत, कुणी सांगेल माझ्याकडे 1च अकाउंट आहे, कुणी म्हणेल माझ्याकडे 5 अकाउंट्स आहेत. परंतु ही समस्या ही आहे, की त्या अकाउंटमध्येच तुमची सॅलरी जी आहे ती येते. त्याच अकाउंटमधनं तुम्ही यू-पी-आयच्या माध्यमातून पैसा जो आहे तो खर्च करता. ई-एम-आय ज्या आहेत, ईझी मनी इन्स्टॉलमेंट्स तुमचे त्यातनं जातात. अगदी शॉपिंग सुद्धा होते, डिव्हिडंड सुद्धा त्याच अकाउंटमध्ये येतो आणि ट्रेडिंग प्रॉफिट सुद्धा येतो. मग हे सगळं एकाच ठिकाणी जर असेल, तर तुम्ही त्याला क्लब व्यवस्थितरित्या करू शकाल का? नाही. याच्यातनं तुम्हाला काहीही आउटकम आयडिया जे आहे ते मिळणार नाही. कारण महिन्याच्या शेवटी तुम्हाला काही कळतच नाही, की मार्केटमधून जे काही येतंय, ते किती कमवलंय? किती माझं नेट प्रॉफिट जे आहे ते त्यामध्ये आलाय आणि त्याबरोबरच जे मी कुठले लाँग टर्मसाठी डिव्हिडंड यील्ड असणारे जे शेअर जे मी घेतलेले आहेत, त्यातनं मी किती कमावलंय. मग इंटरेस्ट इन्कम किती आलाय याची सुद्धा आपल्याला आयडिया येत नाही. मग या सर्व गोष्टी जर एका ठिकाणी जर क्लब झालेल्या आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. अगदी म्युच्युअल फंड्समधनं मला काय मिळालंय?
आणि हे सगळं जे आहे ते एका ठिकाणी क्लब झाल्यामुळं तो खर्च जो आहे तो तुमचा एका ठिकाणी येऊन जातो. सगळं मिसळून जातं आणि त्यामुळं प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला तिथं क्रिएट होताना दिसतो. म्हणून या छोट्याशा गोष्टींना जर तुम्ही फोकस केला, तर त्यावरनं तुम्हाला प्राइस च्या आयडिया जे आहेत, त्या आपल्याला येताना ते दिसू शकतात. आता यातली यातली जी महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला इथं बघायचा आहे, तो म्हणजे काय, की आपण ज्या गोष्टी चेक चेक जर करतोय, त्यामधनं आपल्याला त्या प्राइसच्या बद्दलची जी आयडिया जी आहे, ती येणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं आणि तिकडनं आपण त्या बद्दल आयडियाज असणं, त्याच्याबद्दल आउटकम घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मग हे जे सगळं एकाच ठिकाणी येतंय, मग त्यामध्ये मी काय केलं पाहिजे? समजा तुम्हाला महिन्याला ₹500 चा एक डिव्हिडंड येतोय. दुसऱ्या कंपनीचा ₹300 चा डिव्हिडंड जो आहे तुमच्या बँक अकाउंटला तिथे येताना दिसतोय. म्युच्युअल फंड्सकडनं ₹200 तुम्हाला येतात. एकूण ₹1000 तुमच्याकडे आले. पण ते कुठे आले? ते तुमच्या सॅलरी अकाउंटमध्ये आले. मग त्याच दिवशी तुम्ही Swiggy, पेट्रोल, रिचार्ज, शॉपिंग हे सुद्धा खर्च त्यामध्ये केला. मग त्यामुळे ते ₹1000 जे तुमच्या अकाउंटला म्युच्युअल फंड्स, डिव्हिडंडच्या माध्यमातून तुम्हाला जे आलेले होते, ते कुठे गेले याचा तुम्हाला हिशोब लागणार नाही. आणि हे जे सायकल जे आहे ते फक्त एका दिवसासाठी नाहीये. हे पूर्ण वर्षभरासाठी. असे वर्षभरामध्ये तुम्हाला हजारो रुपये येतात पण आपल्याला त्याची जाणीवच होत नाही. जोपर्यंत ह्युमन सायकॉलॉजी काय आहे, जोपर्यंत आपल्या नजरेसमोर ते पैसे राहत नाहीत किंवा आपल्याला त्याचा जमा खर्च, क्रेडिट आणि डेबिटचा हिशोब आपल्या समोर येत नाही. तोपर्यंत आपण त्याला बघू शकत नाही. त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया जी आहे ती येत नाही. आणि मग आपण म्हणतो, "अरे यार, शेअर मार्केटमधून काहीच फायदा आपला होत नाहीये." मग त्यातनं आपल्याला जर बाहेर पडायचं आहे, याच्यावरती जर उपाय आपल्याला शोधायचा आहे. तो उपाय काय? मग आपल्याकडे 2 अकाउंट ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. एक म्हणजे सॅलरी किंवा एक्सपेन्स अकाउंट. सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला जे काही इन्कम जे येणार आहे, ती इन्कम तुमच्या सॅलरी अकाउंटमध्ये येईल आणि दुसरं अकाउंट जे तुम्ही तिथं ठेवलंय, जे की एक एक्सपेन्स अकाउंट आहे. त्यातनं तुमचं ई-एम-आय, यू-पी-आय क्रेडिट्स किंवा डेबिट, शॉपिंग, बिल्स, डेली एक्सपेन्सेस जे जातील आणि हे सगळं चालेल. मग सगळ्यात महत्त्वाचा अकाउंट नंबर 2 ज्या असणार आहेत, ते पूर्णपणे तुमचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट असणार आहे. यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड, ट्रेडिंग प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंट कॅपिटल, म्युच्युअल फंडचं इन्कम, एफ-डी इंटरेस्ट हे सगळे. मग याच्यामधनं काय झालं मित्रांनो, तुमचे हे 2 अकाउंट झाले. एका अकाउंटमध्ये तुमचं सॅलरी प्लस एक्सपेन्सेस तुमचं येतंय आणि दुसरं जे अकाउंट जे आहे, ते फक्त आणि फक्त शेअर मार्केटच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीसाठी राहील. मग तुमचा ब्रोकर अकाउंट सुद्धा याच अकाउंटला लिंक केलेलं केव्हाही फायदेशीर राहील. कारण जेव्हा-केव्हा तुमच्या फर्स्ट अकाउंटमध्ये पगार येणार आहे, तेव्हा ती ठरलेली रक्कम जी आहे, ती थेट थेट तुम्ही एक सेकंड अकाउंट म्हणजेच इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये टाकणार आहे आणि तिथनं तुम्हाला तो फायदा राहणार आहे. बरं, याचा काय फायदा आपल्याला राहील बरं? मग इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एज मिळतो तो म्हणजे सायकॉलॉजिकल बेनिफिट. आता ह्या सायकॉलॉजिकल बेनिफिटचा काय उपयोग? इथून खरी जी जादू जी आहे ती आपल्याला चालू होताना दिसते. कारण प्रत्येक महिन्याला तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट अकाउंटमधचा बॅलन्स तुम्ही पाहताल. अगदी जानेवारी महिन्यात फॉर एक्झाम्पल ₹2000 आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये 3500, मार्च महिन्यात ₹8000, एप्रिल महिन्यामध्ये ₹11000. तर हा वाढणारा ग्राफ पाहून तुमचं मन जे आहे एक मोटिव्हेशनल पाथवरती आपल्याला जाताना दिसेल. कारण तुमची जी फायनान्शियल प्रोग्रेस जी दिसते ना, ती तुम्हाला ती समोर दिसेल आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं माइंडसेट जे आहे त्याला अलाईन करताना आपल्याला दिसेल आणि ते जे वाढतंय आणि हीच खरी ट्रेडिंग सायकॉलॉजी मित्रांनो. कारण याच्यामधनं एक बिग एडव्हांटेज जे आहे, एक छोट्या-छोट्या स्टेप्समधनं आपल्याला होताना दिसतं. जसं आपण म्हणतो, बूंद-बूंद से तल सागर बनताय. तो बून जो आहे तो आपल्याला कॅप्चर करणं गरजेचं आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला हे जे 2 अकाउंट जे आहेत, एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि एक आपलं ट्रेडिंग अकाउंट याच्यामधनं आपल्याला डिफरन्स जो आहे तो क्रिएट होताना दिसतो. मग याचा बिगेस्ट एडव्हांटेज किंवा बिगेस्ट फायदा काय? तर रिस्क कॅपिटल आणि एक्सपेन्स कॅपिटल जे आहे ते आपले 2 वेगवेगळे होताना दिसतात. मार्केटसाठी ठेवलेला खर्च जो आहे तो आपला होत नाही आणि घरासाठी जो ठेवलेला पैसा जो आहे तो मार्केटमध्ये आपण नेत नाही आणि ऑटोमॅटिकली आपली जी रिस्क जी आहे ती आपल्याला कमी होताना तिथं दिसते. मग ही एक छोटी सवय जी आहे, ते तुमचे फायनान्शियल डिसिजन जे आहेत, ते एकदम क्लॅरिटीने बनवताना दिसेल. त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे, तो जनरेट होताना दिसू शकत नाही. आणि हे एक महत्त्वाचं पॅरामीटर तिथे धरतो. म्हणून कन्क्लुजनमध्ये मित्रांनो, यशस्वी ट्रेडिंग फक्त चार्ट पॅटर्न किंवा सपोर्ट रेझिस्टन्स किंवा इंडिकेटर्सवरती अवलंबून नसते. ती यशस्वी ट्रेडिंगची सुरुवात जी होते ना, ती होते डिसिप्लिनपासून. मग ती डिसिप्लिन जे आहे, ते आपण जे डेली ॲक्टिव्हिटीज जे करतो, त्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला डिसिप्लिन येणं गरजेचं आहे. ती वारंवारता आपल्याला कन्सिस्टन्सी त्यामध्ये येणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपण त्यामध्ये टिकू शकतो आणि त्यालाच आपण स्केल अप करू शकतो. त्याला आणखीन एकदा वाढू शकतो. कारण माणसाची जी सायकॉलॉजी जी आहे ना, तीच गोष्ट तुम्ही पुन्हा-पुन्हा करताय. तो बोर्डम आपल्याला येताना दिसतो. आपल्याला माणसाच्या मनाला जे आहे ना, एक्साइटमेंट हवी असते, एक उत्तेजना हवी असते. त्या एक्साइटमेंटपासून जर परावृत्त व्हायचंय,
दूर जर जायचं तर त्या केससाठी तुम्हाला तिथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की ती डिसिप्लिन जी आहे ती ने सुरुवात करणं गरजेचं आहे आणि एक वेगळं इन्व्हेस्टमेंट अकाउंट उघडण्यापासून तुमचं एक अजून इन्व्हेस्टमेंट अकाउंट वेगळं जर तुमचं झालं नसेल, तर तुम्ही त्यापासून परावृत्त होताय. एकाच अकाउंटला सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन करून तुम्ही एक प्रकारची तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजी, डिसिप्लिन, एक कन्सिस्टन्सीला जो आहे तो किल करण्याचा प्रयत्न करत असाल. अगदी कदाचित ही जी सवय जी एकदम छोटी सवय जी आहे ना, पुढील 5 ते 10 वर्षामध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएशनच्या माइलस्टोन एक ठरताना आपल्याला दिसू शकतं आणि ह्या छोट्याशा गोष्टींना जे आहे ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे आणि ह्या छोट्याशा गोष्टींना जर तुम्ही फॉलो करताय, तर ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये जो बदलाव जो आहे, बदल जो आहे, तो होताना तिथं दिसू शकतो. तर ह्या गोष्टीला तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत ही गोष्ट तुम्ही केली नसेल, तर नक्की करा आणि ह्याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. त्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे, ते खोलू शकता. याबरोबरच तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स वाटत असतील, तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.